आपल्या सर्वांचं आजच्या या झूम मीटिंग मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांना मी आपल्या मीटिंगच्या अजेंडामध्ये मी टाकलेच आहे की आजची मीटिंग ही ऑनलाईन पॉलिसी कशी करायची आणि आता काळाच्या प्रमाणे आपल्याला कसं बदलायला पाहिजे. हे गतिमान जग आहे, स्पीडी जग आहे. त्या स्पीडी युगामध्ये जर आपण मागे राहिलो तर बाकी आपले सगळे फ्रेंड सर्कल, आपले कस्टमर्स सगळे आपल्यापेक्षा जास्त हुशार होतील आणि आपण मात्र आहे तिथेच राहू. उद्या कस्टमरला आपल्याला काही विचारलं तर आपल्याकडे उत्तर नसेल. तर त्यासाठी ऑनलाईन LIC ने चांगल्या प्रकारे ही सुरुवात केलेली आहे आनंद ॲपची. आपण कुठल्याही कागदपत्राशिवाय आपण आनंद ॲपच्या द्वारे आपण कस्टमरला पॉलिसी देऊ शकतो आणि याची माहिती आपल्या सर्वांना असलीच पाहिजे. या उद्देशाने मी देशपांडे सरांना विनंती केली की त्यांनी आमच्या टीमला मार्गदर्शन करावं. मला वाटतं देशपांडे सर जरा 2 मिनिटांसाठी कुठे बाहेर गेलेले आहेत. देशपांडे सर. यस सर. तर मी आपल्या सर्वांना विनंती की सरांचं जे काही गायडन्स आहे विचाराव्या. त्याच्या आधी मी सुरुवातीलाच एक सांगतो की ही 40 मिनिटाचं आपलं टेन्युअर आहे झूम मीटिंगचं. इन केस मीटिंग चालू असताना जर मध्ये बंद झालं तर आपण परत रिजॉईन करायचं आहे आणि रिजॉईन केल्यानंतर आपल्याला पुढची मीटिंग परत आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर देशपांडे सरांना विनंती करतो की सर आमच्या टीमला जर आपण मार्गदर्शन करावं. रिस्पेक्टेड श्री कोरडे सर, आमचे CLI, आमचे मित्र श्री सातोडकरजी आणि उपस्थित सर्व विमा अभिकर्ता बंधू भगिनींनो, सर्वांना सप्रेम नमस्कार. डिसेंबर महिना पाहता पाहता आला, 2020 संपण्याची वेळ आली आणि आठवा की 2020 चालू होताना आपण काय काय संकल्प केले होते किंवा आर्थिक वर्ष चालू असताना आपण काय काय संकल्प केले होते. हे संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे वेळ असतो, फक्त आपण अधूनमधून रिव्ह्यू घेत नाही आणि म्हणून नेमकं आपल्याला कुठं जायचंय आणि किती आपला प्रवास झालाय हे गणित आपल्याला कळत नाही किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हे गणित जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर आपला प्रवास, आपली मंजिल आपल्याला नक्कीच मिळेल. मित्रांनो, LIC ऑफ इंडिया ज्या पद्धतीने IT सेक्टरमध्ये अपग्रेडेशन करत आहे, सुविधा पुरवत आहे, रेल्वे नंतर जर कोणी असेल IT युजर मध्ये नंबर 1 आफ्टर रेल्वे तर ते आहे LIC ऑफ इंडिया. कितीतरी प्रकारचे मेसेजेस कस्टमरला सर्व्हरवरून जातात डायरेक्टली आणि LIC प्रत्येक वेळी टेक्नॉलॉजिकली साऊंड होण्याचा प्रयत्न करत आहे. पण ही टेक्नॉलॉजी कोणाकरता आहे? आपल्या सर्वांकरता. म्हणजे टेक्नॉलॉजी आणली, कस्टमर पोर्टल आणला, कस्टमर करता, एजंट पोर्टल आणला, एजंट करता, आनंदा बोर्डला आणलं, ऑनलाईन पॉलिसी कंप्लीट करण्याकरता, ज्यामध्ये कस्टमरचा एजंटचा दोघांचाही फायदा आहे. टेक्निकल जे सपोर्ट आहे तो रेडी आहे. मग ह्या सपोर्टचा उपयोग करून घेणारी मंडळी जर तो सपोर्ट घेत नसेल, वापरत नसेल तर या क्रांतीला काहीही अर्थ उरत नाही, या अपग्रेडेशनला काहीही अर्थ उरत नाही. आणि म्हणून जे जे बदल LIC करत आहे ते आपण समजून घेतले पाहिजेत, त्याच्याशी फॅमिलियर झालं पाहिजे आणि ते अंमलात आणले पाहिजे. आनंदा म्हणजे काय? आनंदा म्हणजे आत्मनिर्भर एजंट्स, NB डिजिटल ऍप्लिकेशन, न्यू बिझनेस साठी असणारं डिजिटल ऍप्लिकेशन जे एजंटला आत्मनिर्भर बनवणार आहे. इतकी सुंदर व्याख्या, इतके सुंदर त्याचा लॉंग फॉर्म आहे. जर एजंटला तो आत्मनिर्भर बनवत असेल तर आनंदा येऊन
आज जवळपास मला वाटते 3 आठवडे तरी झाले असतील. आणि आपण सर्वांनी हे आता प्रॅक्टिस मध्ये आणायला हवं. काळाची गरज बसलेली आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी जाणवत असेल की आपण ज्या ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये आपण उपयोगात आणतो त्या ठिकाणी बरेचदा आपल्याला टेक्निकल अडचण येते. आणि मग आपल्याला आपल्या घरच्यांना विचारावं लागतं, आपल्या मुलांना विचारावं लागतं. असं प्रत्येकाचं होत असणार, हो की नाही? आणि मग कुठेतरी ते सोल्युशन सापडतं. मोबाईल जेव्हा अँड्रॉइड फोन नव्हते त्यावेळी देखील आपल्याला अँड्रॉइड आल्यानंतर टच स्क्रीन वगैरे या गोष्टी थोड्या नवीन वाटायला लागल्या. मोबाईल कसा हँडल करायचा हे देखील एक नाविन्य होतं, पण आता आपल्या ते नित्याचं झालेलं आहे. तर ज्या ज्या गोष्टी आपण डेली वापरतो टेक्निकली चांगल्या असतात आणि त्या एकदा वापरायला सुरुवात केली की त्या सहज रुळतात. म्हणून अवघड असं काहीच नसतं. जोपर्यंत आपण त्याला हात लावत नाहीत तोपर्यंत ते अवघड आहे. एकदा त्याची ओळख झाली तर ते काहीही अवघड नाही हे आपल्याला लगेच कळून जाईल. तर आनंदा हे एक असं मॉड्यूल आहे, असं सॉफ्टवेअर आहे की ज्यामध्ये आपण आपल्या कस्टमरच्या डेटा जो प्रपोजल फॉर्म आहे तो आपण स्वतः फीड करू शकतो. ब्रँच मध्ये येऊन फीड करण्याची गरज नाही. ब्रँच मध्ये फक्त तो रेकॉर्ड दिसेल, ब्रँच त्याला पास करेल आणि ती पॉलिसी लगेच कंप्लीट होईल. तर घर बसल्या हे तुम्ही करू शकता, आत्मनिर्भर बनू शकता. अतिशय इंटरेस्टेड, अतिशय क्रांतिकारी मॉड्यूल आनंदा मॉड्यूल आहे. तर त्याला आपण आज समजून घेऊया. त्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगेन की आनंदा मॉड्यूल मध्ये परवा ऑल इंडिया रँकिंग डिक्लेअर झाली, ऑल इंडिया रँकिंग. आणि पहिल्या 25 मध्ये आपल्या डिव्हिजनचे 2 एजंट अपियर झाले. टॉप 25 लिस्ट ऑफ ऑल इंडिया रँकिंग. कोण होते 2 लोक? 14व्या नंबरवर आहे मिस्टर बिपिन सावला फ्रॉम भिवंडी ब्रांच आणि 24व्या नंबरवर आहे आपल्याच ब्रँचचे श्री दत्ता थोरात, ऑल इंडिया रँकिंग 24th रँक आनंदा युजर्स मध्ये. आपण बिझनेसचा जर विचार केला, बिझनेसचा नंबर ऑफ पॉलिसी असो, कमिशन असो किंवा प्रीमियम असो, तर ब्रँचच्या रँक लिस्टमध्ये यायला सुद्धा आपल्याला बरेच वेळेस अवघड जातं. ब्रँचच्या लिस्टमध्ये यायला ऑल इंडिया रँकिंगचा आम्ही कधी स्वप्नात देखील विचार करतो का आपण? नक्कीच नाही करत, हो की नाही? आपलं व्हिजन कुठं संपतं की माझ्या टीम मध्ये मी कितवी आहे, माझ्या टीम मध्ये मी कितवा आहे. आपण ब्रँच मध्ये कितवे आहोत हे पण जास्त पाहण्याची तसदी घेत नाहीत. पण ऑल इंडिया रँकिंग तुम्हाला चमकायचंय का, यायचंय का, एकदा त्या लिस्टमध्ये नाव स्वतःचं अपिअर झालेलं बघायचंय का, तर ते तुम्हाला सहज बघता येईल. कारण जोपर्यंत आनंदा मॉड्यूल फॅमिलियर होतोय, लोक परिचय करून घेत आहेत, तोपर्यंत तुम्ही जर ते लवकर शिकून घेतलं तर तुम्हाला या मॉड्यूल मधून डेटा एंट्री करून पॉलिसीज कंप्लीट करून ऑल इंडिया रँकिंग मध्ये चमकता येईल. त्याचं कारण असं की जो 14वा आलाय ना, 14वा किंवा आपल्या ब्रँचचा जो 24वा आलाय एजंट, त्यांनी नंबर ऑफ पॉलिसी आनंदामध्ये केलेले आहेत 7. तुम्ही विचार केला कधी की 7 पॉलिसी करणारा एखादा एजंट कुठल्या ना कुठल्या बेसवर ऑल इंडिया रँक चमकतो? 7 पॉलिसी करून एक एजंट ऑल इंडिया रँक मध्ये नाव कमवतो का? कारण त्या आनंदा मॉड्यूल मधून केलेल्या आहेत. ज्यांनी या मागच्या महिन्यामध्ये 50 पॉलिसी केली असतील, 75 केले असतील, 100 केले असतील, 20 केले असतील, हे सगळे रेकॉर्ड बाजूला राहिले कारण त्यांनी ऑफलाईन केले. पण ज्यांनी 7 पॉलिसी केल्या ते चमकले. 14व्या रँकला 9 पॉलिसी केलेल्या आहेत. ऑल इंडिया टॉपरनी आतापर्यंत 52 पॉलिसी केल्यात आणि जो सेकंड आहे ना त्यांनी केलेल्या आहेत 22 पॉलिसी. 22. सांगायचं तात्पर्य हे की 23 पॉलिसी जर आपण केल्या तर आपण देखील ऑल इंडिया रँकला चमकणार. आणि 23 पॉलिसी करायला काय लागतं? 5 का पंच जे तुम्ही रेग्युलर विकताय हेच कॉम्बिनेशन आनंदा मॉड्यूल मधून करायचंय.
घर बसल्या करायचंय. 10 ते 12 मिनिटामध्ये डेटा एंट्री होते. 10 ते 12 मिनिटात घर बसल्या 5 फॉर्म रेडी असले की तुम्ही आनंदा मॉड्यूलमध्ये पंचिंग करू शकता. म्हणजे काय झालं, 5 पॉलिसी झाल्या आनंदा मॉड्यूलमध्ये. असे जर 4 पंच तुम्ही केले तर 20 पॉलिसी झाल्या. 2 रिटायर एन्जॉय विकले तरी 20 पॉलिसी झाल्या. किती हा चांगला शॉर्टकट आहे, ज्याच्यातून तुम्हाला ऑल इंडिया रँकिंग नाव कमवता येईल. आणि म्हणून याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आत्मनिर्भर म्हणजे काय, की तुम्हाला LIC ब्रँच ऑफिसमध्ये जास्त डिपेंडन्सी ठेवायची गरज नाही, असं हे मॉड्यूल आहे. या मॉड्यूलचा फ्लो कसा आहे, फ्लो चार्ट एकदा मी तुमच्याशी डिस्कस करतो. की एजंट स्वतः डेटा पंच करेल. शांतपणे ऐकून घ्या. युअर काइंड अटेन्शन प्लीज. फिजिकली प्रपोजल फॉर्म भरण्याची गरज नाही. फार इंटरेस्टेड पॉइंट्स आहेत बघा आनंदा मॉड्यूलचे. प्रपोजल फॉर्म तुम्ही येता ब्रँचमध्ये, 300 नंबर फॉर्म द्या. ब्रँचमध्ये फॉर्म संपले, मग तुम्हाला पाहावं लागतं कोणाकडे आहे का फॉर्म. काही गरज नाही. फॉर्म नसला तरी चालतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की काय सांगतायत. इट इज फॅक्ट. तुमच्याकडे फक्त डेटा हवा, जो रफ डेटा तुम्ही एका शीटवर काढून घेतलेला असतो ना प्रपोजल फॉर्म भरायच्या आधी, तो डेटा असला तरी पुरे. पहिली गोष्ट. इंटरेस्टेड आहे निश्चितच. दुसरी गोष्ट, प्रपोजर जो आहे लाईफ ॲश्युअर्ड, त्याची कुठेही सही घेण्याची गरज नाही. आनंदा मॉड्यूलमध्ये किंवा पंच करतो आपण तेव्हा ई साईन तो करणार आहे. आणि ई साईन म्हणजे काही नाही, OTP जो असतो, OTP टाकला की ती ई साईन आहे. कुठेही फिजिकली साईन नाही. मग प्रपोजल फॉर्म नाही म्हणजेच काय, पेपरची कुठेही मुवमेंट नाहीये. ना पेपर तुमच्याकडे, ना पेपर तुम्ही ब्रँचमध्ये देताय. नो फिजिकल मुवमेंट ऑफ पेपर. पेपरलेस आनंदा मॉड्यूल, आत्मनिर्भर मॉड्यूल. खूपच क्रांतिकारी डिजिटल ऍप्लिकेशन आहे. तर पेपरलेस असल्यामुळे ते अजून महत्वपूर्ण आहे. तुम्ही स्वतः डेटा पंच करणार. 10 ते 12 मिनिटं लागतात पंच करायला, फार नाही. पंच केलेला डेटा तुम्ही जेव्हा सबमिट करता, अतिशय छोटा त्याचा हे फ्लो चार्ट आहे. तुम्ही जेव्हा तो पंच करता आणि सबमिट करता डेटा, सबमिटला क्लिक करता, तेव्हा तो डेटा जातो एजंटकडे, सॉरी कस्टमरकडे. कस्टमरच्या मेलवर तो डेटा जातो जो तुम्ही पंच केलाय. त्याची PDF फाईल बनते, ती फाईल जाते कस्टमरकडे. आता कस्टमर ही फाईल व्ह्यू करू शकतो की एजंटनी काय डेटा फीड केलेला आहे, तो व्ह्यू करू शकतो. कारण स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते, काही चुकू शकतं, पॉलिसी टर्म वगैरे वगैरे या गोष्टी चुकू शकतात. तर तिथे एडिटला किंवा करेक्शनला जागा असते. मग प्रपोजर स्वतः एकदा चेक करणार डेटा. तो डेटा चेक करेल, शक्य असेल तर करेक्शन करेल जिथे त्याला पाहिजे असेल, नसेल तर डेटा सबमिट करेल. डेटा सबमिट केल्यावर कुठे यायला पाहिजे? आता तो तुमच्याकडे डेटा होता, कस्टमरकडे गेला, त्यांनी सबमिट केला. आता तो कुठे जायला हवा? तो ब्रँचला जायला हवा, पण तो वापस येतो तुमच्याकडे. अगेन तुम्हाला जास्त महत्व दिले का? कारण त्यांनी काय एडिट केले हे तुम्हाला कळायला हवं. तुम्ही जो डेटा त्याच्याकडे पाठवला आहे त्यात काही चेंजेस झालेत का 1-2 ठिकाणी? कारण तुम्ही ACR भरणार आहात, एजंट्स कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, हा तुम्ही भरणार आहात. तो रिपोर्ट कशाशी मॅच असतो? प्रपोजल फॉर्मशी मॅच असतो. प्रपोजल फॉर्म काय आहे? प्रपोजरचं डिक्लेरेशन आहे. त्याचं जे डिक्लेरेशन आहे तेच ACR मध्ये देखील डिक्लेरेशन हवं. मग तुम्ही पाठवलेला प्रपोजल फॉर्म जर एडिट झालेला असेल, त्याच्याकडून जे काही त्याने करेक्शन केले असतील, तर तुम्हाला ते समजायला हवेत, म्हणून तो तुमच्याकडे वापस येतो. आणि त्यावेळी तुम्ही त्याला अगेन तुमचा व्हेरीफाय करता. ACR तुमचा त्यावेळी तुम्ही सबमिट करता. आणि ACR जेव्हा तुम्ही सबमिट करता, क्लिक करता, त्यावेळी तो डेटा येतो ब्रँचमध्ये. ब्रँचमध्ये येऊन पडतो. ईमेल जसे येऊन पडतात ना, तसे तो ब्रँचमध्ये येऊन पडतो NB मेनू मध्ये. NB काय करतं? NB मेनू
त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे एनबीच्या मॉड्यूलमध्ये, जसं डेटा एंट्रीचा आहे, पॉलिसी नंबरिंगचा आहे, तसं हे आनंदा मॉड्यूलचं ऑप्शन आहे. आनंदा मॉड्यूलला एनबी क्लिक करते. क्लिक केल्या केल्या प्रपोजल नंबर्स त्यांना समोर दिसतात की एवढे प्रपोजल येऊन आपल्याकडे पडलेले आहेत मॉड्यूलमध्ये. कारण तुम्ही जेव्हा एसीआर भरता, सबमिट करता, त्यावेळी त्या प्रपोजलला प्रपोजल नंबर पडतो. आता एनबीचं काम काय झालं, एक माणूस जो डेटा एंट्री करत होता एनबीचा, ते काम अख्खं तयार होऊन त्यांच्याकडे आलेलं आहे. तो प्रपोजल नंबर यूज करून रेग्युलर ज्याप्रमाणे एनबीचे कामं चालतात त्याप्रमाणे एनबी रिव्ह्यू स्लिप प्रिंट करेल. आता एनबीच्या हातात काय, कुठलाही प्रपोजल फॉर्म नाहीये, कुठलेही अटॅचमेंट्स नाहीयेत. एक सिंगल पान आहे जे रिव्ह्यू स्लिप आहे, जे त्यांनी रेग्युलर मॉड्यूल मधून प्रिंट काढलेले आहे. ती रिव्ह्यू स्लिप ते चेक करतील, व्हेरीफाय करतील डेटाशी, की डेटा जो भरलाय त्याप्रमाणे सगळं आहे का, आणि जे आहे ते सगळं नियमात आहे का. तसं तर मॉड्यूलनीच अंडररायटिंग ऑलरेडी केलेलं आहे. मेडिकल लागत असेल तर तो विचारेल लागतं नाही लागतं, म्हणजे अंडररायटिंगचं देखील फार काही काम उरलेलं नाही. ते सगळे चेक ऑलरेडी त्यात टाकलेले आहेत. मग एनबी डिसिजन देईल आणि अंडररायटिंग करेल आणि रेग्युलर प्रमाणे नंबरिंग करेल. एकदा नंबरिंग झाल्यानंतर तुम्ही म्हणाल की पहिले जे नंबरिंग आपल्याकडे व्हायचं रेग्युलरली, त्या नंबरिंग मध्ये आणि या नंबरिंग मध्ये काय फरक आहे. पहिला फरक की प्रपोजल फॉर्म आपल्याकडे रेग्युलर प्रोसेसमध्ये असतो, आनंदामध्ये आपल्याकडे प्रपोजल फॉर्म नसतो. हा पहिला फरक. दुसरा, ते जे आपल्याकडे प्रपोजल फॉर्म आहे ते सगळे प्रपोजल फॉर्म अलॉंग विथ युअर पेपर्स, जे तुम्ही एज प्रूफ, पॅन, आधार सबमिट केले, हे सगळं डॉक्युमेंट स्कॅनिंगला जातं. आता स्कॅनिंग हा एक पुन्हा वेगळा विषय आहे. स्कॅनिंगला जाताना त्याचे पेपर्स गहाळवायची शक्यता असते. कधी कधी डॉकेटच ब्रांचमध्ये कुठतरी मिसप्लेस झालेलं असतं. स्कॅनिंगला पेपर गेल्यानंतर त्या डॉकेटला 17 पेपर आहेत, 17 पैकी एखादा पेपर तिथे मिसप्लेस होऊ शकतो. म्हणजे काय की भविष्यामध्ये पुन्हा सर्व्हिसिंगला दिक्कत येऊ शकते जर स्कॅनिंग प्रॉपरली नाही झाली तर. आनंदा मॉड्यूलमध्ये काय, जसे आपण नंबर क्लिक करतो, पॉलिसी नंबरिंग होते, जो काही प्रपोजल फॉर्म तुम्हाला डिस्प्ले झालेला असतो एनबी मध्ये, तो जशाच्या तसा त्याची स्कॅन इमेज बनते ऑन द स्पॉट. नंबरिंग केल्या केल्या वेगळं स्कॅनिंग करायची गरज नाही. म्हणजे काय झालं, तुमचं डॉकेट फिजिकली पाठवणं, त्याच्यात असणारे एरर्स हे सगळं मिनिमाइज झालं, झिरो झालं, इमेज तयार आहे. तुमच्या कस्टमरला सर्व्हिसिंगला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. किती छान. डेटा ब्रँचमध्ये पंचिंग करताना एरर्स येतात, कारण ब्रँचला 100 प्रपोजल पंच करायचे असतात, त्यामध्ये चुका होतात, सिस्टीम स्लो असते. तुम्हाला किती पंच करायचे आहेत, तुमच्या हातात 1, 2, 3 कमी असतील ना, तेवढेच तुम्हाला पंच करायचे. डोळ्यात तेल घालून तुम्ही पंच कराल, म्हणजे डेटा एंट्री चुकणार नाही. चुकून काही ठिकाणी जर चुकलं एखाद दुसऱ्या जागी, तर ते कस्टमर चेक करणार आहे आपला डेटा स्वतःचा. या पद्धतीने डेटा एंट्री मधल्या मिस्टेक्स सगळ्या झिरो होणार आहेत, मिनिमाइज होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जो त्रास होतो किंवा होत असतो तो अजून वाईट असतो. ब्रँचला सिस्टीम स्लो असते, नवीन काम येत राहतं, मग जुन्या कामकडे करेक्शन करायला तितका वेळ भेटत नाही वगैरे वगैरे, आणि मग ते पार्टी तंग करते आपल्याला. अशा सगळ्या गोष्टी पुढे पुढे होत राहतात. तर हे सगळं चित्र या नंतर बंद होणार आहे आनंदा मॉड्यूलमुळे. जागेवर इमेज स्कॅन होणार आहे, डेटा एंट्रीमध्ये चुका नसणार आहेत. एफपीआर साठी तुम्हाला ब्रँचचं कुठलंही रजिस्टर फाईल चाळायची गरज नाही, विचारायची गरज नाही. एफपीआर ऑनलाईन कस्टमरला मेलवर जनरेट होऊन जाणार आहे नंबर पडल्या पडल्या. म्हणजे काय की फुलप्रूफ मॉड्यूलकडे आपण जात आहोत, पेपरलेस गोष्टीकडे आपण जात आहोत. हा झाला आनंदा मॉड्यूलचा प्रवास. आता आनंदा मॉड्यूल प्रॅक्टिकली कसं करायचं हे पण आपल्याला बघितलं पाहिजे. ऍडव्हान्टेज आपण पाहिले की एरर फ्री आपल्याला होता येणार आहे, एफपीआर आपल्याला ऑन द स्पॉट मिळणार आहे लगेच, त्याच्यानंतर डॉकेट स्कॅनिंग ऑन द स्पॉट होणार आहे. पैसे जे आपल्याला भरायचे आहेत ती बीओसी आपल्याला ब्रँचला किंवा प्रीमियम पॉइंटला करावी लागेल. ती बीओसी तुम्ही आधी पण भरून ठेवू शकता, कारण जेव्हा तुम्ही प्रपोजल फॉर्म पंच करता सिस्टीम मध्ये त्यावेळी तो बीओसी नंबर विचारतो. जो काही बीओसी तुम्ही भरलेला आहे प्रीमियम पॉइंटवर किंवा ब्रँच मध्ये, तो बीओसी नंबर तुम्ही दिला की लगेच तो घेतो. समजा तुम्ही
अगदी 3 वाजता काउंटरला पैसे भरलेत आणि 3:01 लगेच तुम्ही बीओसी विचारताय अंडर मोडूल, तर तो नंबर इमिजिएट तो कॅच करतो. ऑनलाईन रिअल टाइम अपडेशन आहे. ब्रँचला पैसे भरले की आनंदा मोडूलमध्ये दिसणार. या पद्धतीने म्हणजे काय, फक्त पैसे भरायसाठी आपल्याला ब्रँचचा किंवा प्रीमियम पॉईंटचा आधार आता घ्यावा लागतोय, पण यानंतर ते देखील आता ऑनलाईन येत आहे. म्हणजे कस्टमरचं जे काही बँक अकाउंट असेल त्या बँक अकाउंट मधून तो पैसे आपले ट्रान्सफर करू शकतो. हे पण सुविधा आता येत आहे. म्हणजे ब्रँचच्या हे ऑनलाईन आता येत आहे. आनंदा मॉड्यूलमध्ये आपण साधारणपणे एसयूसी जी आपल्याला दिलेली आहे, सम अंडर कन्सिडरेशन, कितीपर्यंत आपण आनंदा मॉड्यूलमध्ये पॉलिसी कंप्लीट करू शकतो, तर आपण 12 लाख एसयूसी पर्यंत आपण त्यामध्ये कंप्लीशन करू शकतो. सध्या ईसीएस पॉलिसी फक्त अलाउड नाहीये, काय काय अलाउड नाहीये ते आता त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, पण त्या गोष्टी सुद्धा ते हळूहळू इन्क्लूड करत आहेत. त्यामध्ये ईसीएस मोड चालणार नाहीये, डेट बॅक चालणार नाहीये, लहान मुलांचे प्रपोजल चालणार नाहीयेत, मेडिकलच्या केसेस चालणार नाही सध्या पुरतं, पण त्याच्यावर देखील काम चालू आहे आणि ते देखील लवकरच येणार आहे. म्हणजे जवळपास सध्या युलिप प्लान त्यामध्ये इन्क्लूड नाहीये, पण रेग्युलर प्लान, रेग्युलर एज जे आहे, मेजर लाईफ, हे सगळे 12 लाखापर्यंत अलाउड आहे. म्हणजे काय, जवळपास सर्व अलाउड आहे. जीवन अक्षय, जीवन शांती हे देखील तुम्ही त्याच्यातून करू शकता आनंदा मॉड्यूल मधून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला त्याचं मार्केटिंग करता येऊ शकतं, की माझ्या हातात अधिकार दिला LICनी तुमची केस पास करायचा. कारण तुम्ही पंच केलं की इथे दिसणार. समजा सकाळी तुम्ही 11 वाजता पंच केलं तर लगेच ते प्रपोजल 11:30 वाजता इथे दिसणार ऑनलाईन. एनबी वाल्यांनी एकदा चेक केलं काय, एनबी वाल्याच्या आता हातातले प्रपोजल फार कमी आहेत, कारण लोक आनंद यूज करणार आणि एनबी वाले तिथे बघणार हे प्रपोजल आले, ते एकदा चेक करतील, क्लिक करतील, नंबरिंग करतील. म्हणजे सेम डे तुमचं नंबरिंग होऊ शकतं. फक्त संध्याकाळी जे प्रपोजल तुम्ही कराल ते नंबरिंग सेकंड डेला होईल. अदरवाईज जर दिवसात जे काही प्रपोजल कराल, जोपर्यंत एनबी वाले ब्रँचमध्ये आहेत तोपर्यंत ते प्रपोजल कम्प्लीट होऊ शकतात. तर तुम्ही कस्टमरला सांगू शकता की माझ्याकडे अधिकार दिलेले आहेत LICनी. जसं बँकेवाले काय करतात आजकाल, तुमचं अकाउंट काढायसाठी तुम्हाला बँकेत जायची गरज नाही, ते स्वतः येतात आणि तुमचं काय जे ते पेपर वगैरे स्कॅन करतात, त्यांच्याकडे जी काही मशीन असते, जी टेक्नॉलॉजी असते, त्यांनी तुमचं अकाउंट घरी बसल्या ओपन होतं आणि अगदी त्याच पद्धतीने तुम्ही घरी बसल्या त्याची पॉलिसी करून देऊ शकता, प्रपोजल पास करून देऊ शकता, पंचिंग करून देऊ शकता, प्रपोजल नंबर जनरेट करून देऊ शकता. आणि हा अधिकार वापरून, कारण तुम्ही आणि दुसरे एजंट याच्यात हा फरक असणार आहे ना. जे एजंट आनंदा मॉड्यूल करणार नाहीत काय, त्यांना हे सांगता येणार नाही की माझ्याकडे हा अधिकार आहे. आणि जर तुम्ही आनंद एकदा शिकून घेतला तर तुम्ही सांगू शकाल की माझ्याकडे हा अधिकार आहे आणि ह्याचं मार्केटिंग करू शकता, हे मार्केटिंग टूल म्हणून वापरू शकता. मग तुमच्यावर जास्त विश्वास राहील की LICनी याला काहीतरी विशेष अधिकार दिलेत आपल्या एजंटला आणि हा हे काम करतोय, हे कस्टमरच्या लक्षात येईल आणि म्हणून तुम्हाला त्याचा बिझनेससाठी जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतो. आता आपण हे बघूया की आनंदा मॉड्यूल कसं ऑपरेट करायचं. आवाज सगळ्यांना येतो ना क्लिअर? ओके. हो येतो. ओके ओके ओके. आता टेक्निकल गोष्टी आहेत, एकदा लक्ष देऊन ऐकल्या आणि एकदा केलं तुम्ही की तुम्हाला येऊन जाईल. सर्वप्रथम आपल्या लॅपटॉपमध्ये, जनरली याच्यामध्ये त्यांनी वापरायला सांगितलं आहे लॅपटॉप, कारण काही वेळेस काही मोबाईल्स या सिस्टीमला सपोर्ट करत नाहीत. मोबाईलमध्ये जर तुम्ही डाउनलोड केलं आणि डेटा एंट्री करायचा प्रयत्न केला तर कधी कधी सपोर्ट करत नाहीत काही अँड्रॉइड सिस्टीम, आणि म्हणून त्यांनी सांगितले जनरली तुम्ही घरचा PC किंवा लॅपटॉप याच्यावर करा. काही वेळेस मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला अपडेट करता आलेलं आहे, पण काही वेळेस, त्यामुळे ज्यावेळी आपल्याला मोबाईलमध्ये प्रॉब्लेम येतील त्यात तुम्हाला वाटेल की प्रॉब्लेम का आला काय नाही, तर सुरुवातीलाच त्यांनी सांगितले की जनरली मोबाईल वापरू नका, लॅपटॉप वापरा सुरुवातीचे काही दिवस, नंतर त्यात पुन्हा अपग्रेडेशन येईल आणि मोबाईल देखील मग त्याला सपोर्ट करू लागतील. ओके. आपल्याला 2 ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, प्ले स्टोअरला जायचं आणि 2 ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. पहिलं ऍप्लिकेशन M आधार,
हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. दुसरं मायक्रोसॉफ्ट एज, EDGE, मायक्रोसॉफ्ट एज. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो त्याचा आयकॉन कसा दिसतो. या ठिकाणी बघा, दिसतंय सर्वांना? मायक्रोसॉफ्ट एज लिहिले बघा, EDGE असं लिहिलंय. आयकॉन दिसतोय सर्वांना? 2 नंबरच्या लाईनीत 3ऱ्या नंबरला असं सांग. हो दिसलं दिसलं. हा दिसलं ना? हो हा एज लिहिले, 2 एज, नंबरमध्ये 3ऱ्या नंबरला. मायक्रोसॉफ्ट एज. तर मायक्रोसॉफ्ट एज आपल्याला डाउनलोड करायचं आहे. गुगलला गेलात तर अर्ध्या मिनिटात ते डाउनलोड होतं. मायक्रोसॉफ्ट एज या 2 गोष्टी डाउनलोड करायच्या आहेत. आता एम आधारचा उपयोग आपल्याला काय करायचा? आपल्याला EKYC करायचं आहे. EKYC बघा, टेक्निकली नावं नुसते मोठमोठे आहेत, परंतु त्याने काही घाबरून जायचं कारण नाहीये. ते अतिशय सोपे युजर फ्रेंडली ऑप्शन आहेत. EKYC आपल्याला करायचंय कुठून? एम आधार मधून. एम आधार मध्ये EKYC. एम आधार कुठून घ्यायचं? प्ले स्टोर मधून घ्यायचं. एज कुठून घ्यायचं? प्ले स्टोर मधून घ्यायचं. दोन्ही एकदा तुमच्याकडे आले, एम आधार ओपन करा. एम आधार ओपन केल्यावर तिथे EKYC ऑप्शन आहे, ते ओपन करा. त्यावेळी तो तुम्हाला 2-3 गोष्टी विचारेल, त्याला द्या. तुमचं EKYC झालं. काय विचारेल तो? विचारून तुमचा आधार नंबर विचारेल, 12 डिजिटचा आधार नंबर द्या. सिंपल देता येऊ शकतो, समोर आल्यावर देता येऊ शकतो. नंतर तो विचारेल तुम्हाला 4 डिजिटचा कोड. हे 4 डिजिट कोणते असायला पाहिजेत? कुठलेही असले तरी चालतात. प्रेफरेबली आम्ही तुम्हाला असं सांगू की तुमचा 4 डिजिटचा एजन्सी कोड त्याला द्या. डिजिट कुठलेही चालतील, पण देताना एजन्सी कोड 4 डिजिटचा द्या, जेणेकरून तुमच्या तो लक्षात राहील. ओके, 4 डिजिटचा कोड आपण स्वतः तयार करायचा आहे. सहसा तो एजन्सी कोड असावा. 2 गोष्टी दिल्या. नंतर सेंड OTP म्हणायचं. त्या ठिकाणी समोर तुम्हाला कॅप्चा ऑप्शन येतो. एजन्सी पोर्टल ज्यांनी वापरले त्यांना माहिती आहे. हे सगळं कोण करू शकतो? असे एजंट करू शकतात ज्यांच्याकडे एजन्सी पोर्टल पासवर्ड आहे. तेच एजंट हे काम करू शकतात. मग त्यासाठी तुम्हाला पासवर्ड घेतला नसेल तर तो घ्यावा लागेल. त्यासाठी ऍप्लिकेशन प्रिंटेड अवेलेबल आहे, ते तुम्ही ऑफिसमध्ये आणून द्या. आम्ही तुम्हाला पासवर्ड देऊ. ब्रँच इन्चार्ज तुम्हाला पासवर्ड देतील एजन्सी पोर्टलचा. ओके, ज्यांच्याकडे ऑलरेडी पोर्टल आहे, पासवर्ड विसरलाय, ते काय करू शकतात? विसरला जरी असेल तरी एजन्सी पोर्टलमध्ये फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन आहे. फॉरगेट पासवर्डला तुम्ही क्लिक केलं, ज्याप्रमाणे ईमेलचा पासवर्ड आपला जर आपण विसरला तर आपण फॉरगेट पासवर्ड करतो आणि नवीन पासवर्ड घेतो. अगदी त्याच पद्धतीने तुमचा पोर्टलचा पासवर्ड जर विसरलेला असेल, काम करत नसेल, तर तुम्ही सरळ लिहा फॉरगेट पासवर्ड. तो तुम्हाला सांगेल की नवीन पासवर्ड काय टाकायचा, तो त्याला टाका, डेट ऑफ बर्थ वगैरे द्या आणि नवीन पासवर्ड जनरेट करून घ्या. काही अवघड नाही. तर ज्यांच्याकडे एजन्सी पोर्टलचा पासवर्ड आहे तेच एजंट हे काम करू शकतील. आणि दुसरी कंडिशन अशी आहे की तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधारशी लिंक हवा. तुमचा आणि तुमच्या कस्टमरचा मोबाईल नंबर कशाशी लिंक? आधारशी. या 2 गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. कस्टमरचा आणि तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक हवाय आणि दुसरं तुमच्याकडे एजन्सी पोर्टल पासवर्ड हवाय. ओके, आता तुम्ही गेलात पहिले याच्यात एम आधार मध्ये गेलात, EKYC मध्ये गेलात, 12 डिजिटचा कोड आधार त्याला दिलाय, 4 डिजिटचा कोड एजन्सी कोड तो त्याला दिलाय. कॅप्चा कोड, कॅप्चा म्हणजे काय? समोर जे अक्षर दिसतात तिरपे तारपे काय, ते जशाला तसे पाहून लिहायचे असतात, त्याला आपण कॅप्चा म्हणतो. तर तो कोड देखील तसा द्यायचा. EABC जे समोर दिसेल ते जशाला तसं द्यायचं. ओके, हे सगळं दिल्यानंतर सेंड OTP म्हणायचं. तुमच्या मोबाईलवर OTP कोड येईल. तो OTP कोड देखील त्या ठिकाणी द्यायचा आणि सबमिट करायचं. सबमिट केले की तुमची आधारची फाईल तयार होते, जी कॉम्प्रेस्ड फाईल असते, जी झिप फाईल असते आणि ती जाऊन पडते डाउनलोड्स मध्ये. मोबाईल असो की लॅपटॉप असो, ती कुठे जाऊन पडते? डाउनलोड्स मध्ये. तुमची कॉम्प्रेस्ड झिप फाईल आधारची जाऊन पडते. आणि ही फाईल जर ओपन करायची असेल तर तो जो पासवर्ड मागतो तो कुठला आहे? जे तुम्ही 4 डिजिट दिलेत तो त्याचा पासवर्ड आहे. तो तुम्ही काय दिलेला आहे? तुमचा एजन्सी कोड दिलेला आहे. एजन्सी कोड पूर्ण नाही, 4 डिजिट फक्त, तो त्याचा पासवर्ड आहे त्या कॉम्प्रेस फाईलचा. ती कॉम्प्रेस फाईल तेव्हाच ओपन होईल जेव्हा तुम्ही तो 4 डिजिटचा पासवर्ड द्याल. पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा तुम्ही एम आधार ओपन कराल त्यामध्ये EKYC ला जाल तेव्हा सुरुवातीला 4 स्टेप आहेत. 12 डिजिटचा आधार कोड द्यायचा, आधार नंबर द्यायचा,
त्याच्यानंतर सिक्युरिटी कोड जनरेट करायचा, जो तुमचा एजन्सी कोड असेल 4 डिजिटचा. त्याच्यानंतर कॅप्चा कोड द्यायचा, जो समोर दिसतो. सेंड ओटीपी म्हणायचं, ओटीपी येईल, ओटीपी तिथं द्या. ते झालं की तुमच्याकडे मेसेज येईल, युअर ऑफलाईन ई-केवायसी फाईल इज रेडी इन डाउनलोड्स. ती फाईल तयार असेल डाउनलोड्स मध्ये. तुमचं अर्ध काम झालं. आता ही फाईल तुम्हाला अपलोड करायची आहे आनंदामध्ये. फाईल तुम्ही तयार करून घेतली, ती आनंदामध्ये अपलोड करायची आहे. तर अपलोडच्या वेळी तो पाथ विचारतो, त्यावेळी तुम्हाला पाथ द्यायचा की डाउनलोड्स मध्ये जी फाईल आहे ती घे बाबा, हे तुम्हाला तिथं सांगायचं आहे. आता आपण जाऊ आनंदा मॉड्यूल मध्ये. हे आनंदा मॉड्यूल कुठं ओपन होतं, तर आपण आता मायक्रोसॉफ्ट एजला क्लिक करणार आहोत. गुगलला क्लिक करायचं नाहीये, क्रोमला क्लिक करायचं नाहीये, इंटरनेट ब्राउझरला क्लिक करायचं नाहीये, किंवा मोझिला ब्राउझरला क्लिक करायचं नाहीये. का? कारण आपण मायक्रोसॉफ्ट एज डाउनलोड केलेलं आहे. त्या एज मधूनच आपल्याला वेबसाईटचा ऍड्रेस लिहायचा आहे किंवा वेबसाईट ओपन करायची. कोणाची? LICची. LICची वेबसाईटचं नाव काय? www.licindia.in. ओके. तर आताची स्टेप ही आहे की आपण मायक्रोसॉफ्ट एज जे डाउनलोड झालेलं आहे त्याला आपण डबल क्लिक केलं. डबल क्लिक केल्यानंतर तुमच्या LICचा ऍड्रेस देण्यासाठी वर पट्टी येते अशी आडवी. सुरुवातीला तो विचारतो स्किप वगैरे, ते द्यायचं त्याला. स्किप करा. आता म्हणतो आता पासवर्ड सेव्ह करायचा, नो थँक्स वगैरे म्हणा. इंटरनेटची पट्टी येईल, त्या पट्टीमध्ये LICचा ऍड्रेस लिहा, licindia.in. हा ऍड्रेस टाका. LICची साईट ओपन होईल. साईट ओपन झाल्यावर लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल की कस्टमर पोर्टल, एजंट्स पोर्टल, आणि त्याच्या खाली असेल आनंदा. असं लाल अक्षरात ब्लिंक करेल, न्यू 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 असं ब्लिंक करेल. दॅट इज आनंदा. आनंदाला क्लिक करा. क्लिक केलं की समोर, आता क्लिक केल्यानंतर काय, मी जे जे सांगते फक्त काळजीपूर्वक ऐका आणि त्याचा प्रयोग एकदा करून बघा, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. आणि काहीही तुम्हाला अडचण आली, यू कॅन कॉल मी. माझा मोबाईल नंबर सरांकडे आहे, तो तुम्ही घ्या. कदाचित तुमच्याकडे पण असेल सर्वांकडे. आनंदाला क्लिक करा. क्लिक केल्यावर तो विचारतो की तुम्ही रेग्युलर एजंट आहात का, कुठले प्रायव्हेट फर्मवाले एजन्सी आहे का काय वगैरे. तुम्ही लिहायचं रेग्युलर एजंट आहे किंवा CLIचा एजंट आहे असं तिथे क्लिक करा आणि तिथे मॉड्यूल ओपन होईल. क्लिक केल्यानंतर तो आता विचारेल, तुम्हाला 3 गोष्टी विचारेल. तुमचा एजन्सी पोर्टलचा पासवर्ड आणि त्याचा युजर ID. एजन्सी पोर्टलचा ID काय आहे? तुमचा एजन्सी कोड, हाच त्याचा एजन्सी पोर्टलचा ID आहे, तुमचा एजन्सी कोड. आणि एजन्सी पोर्टलचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी द्यायचा आहे. 3च गोष्टी द्यायच्यात. पुन्हा एकदा सांगतो, आनंदा मॉड्यूलला क्लिक केलं, रेग्युलर एजंट म्हणून क्लिक केलं की 3च गोष्टी द्यायच्या आहेत. काय द्यायच्या आहे? पहिले द्यायचा आहे तुमचा एजन्सी कोड, जो ID आहे तो तुमचा एजन्सी कोड आहे, पूर्ण 9 डिजिटचा, म्हणजे 0 काय 32 43 934 जे असेल ते. ओके. हा एजन्सी कोड दिला. पासवर्ड विचारेल, एजन्सी पोर्टल पासवर्ड जो आहे तो द्या. या 2 गोष्टी दिल्या. आता तो सांगेल की तुमचा जो ई-केवायसीची जी फाईल आहे, झिप फाईल, ती तुम्ही आता अपलोड करा असं तो सांगेल. तिथं ब्राउज करायला पण जागा आहे. ब्राउजला तुम्ही क्लिक केलं की तो सरळ विचारेल की कुठे फाईल. मग आपण क्लिक केल्यानंतर तर पाथ देतो ना आपण की फाईलचा, की डाउनलोड्स मध्ये ती फाईल आहे. डाउनलोड्सला आपण क्लिक करून जायचं आणि ती जी ई-केवायसीची फाईल आहे, आधारची फाईल, झिप फाईल, कॉम्प्रेस्ड फाईल, ती तुम्ही तिथे द्या इनपुट म्हणून, म्हणजे त्याला क्लिक करा. ती क्लिक केली की झालं, तिथं तुमचं ई-केवायसी सबमिट झालं. मित्रांनो, फक्त 1 मिनिटापेक्षा कमी वेळ उरलेला आहे. आपण हे सगळं समजून घेण्यासाठी याच लिंकवर पुन्हा जॉईन होऊया, म्हणजे राहिलेल्या टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला 5 ते 10 मिनिटात एक्सप्लेन करेल आणि त्यानंतर कोरडे सर आपल्याला मार्गदर्शन करतील. 1 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलेला आहे. तोपर्यंत आपण कंटिन्यू करूया आणि याच लिंकला लगेच जॉईन व्हा. तर तुम्ही एजन्सी पोर्टल पासवर्ड दिला, ID दिला, ब्राउज करताना ती फाईल दिली,